आईबाबांच्या भांडणाची सर्वात मोठी शिक्षा कोणाला मिळते माहिती आहे का? याच प्रश्नाचं अत्यंत हळवं आणि वास्तव उत्तर देणारा 1989चा कांचन नायक दिग्दर्शित मराठी चित्रपट म्हणजेच कळत न कळत. नमस्कार, मी सरू. तुम्ही पाहताय सिनेमा दर्पण. आपण मोठी माणसं आपल्या अहंकारात, रागात आणि नात्यांमधल्या तणावात इतके अडकून जातो की त्या सर्वाचा फटका आपल्या लहान मुलांना बसतो. हे अनेकदा आपल्याला कळतही नाही, किंवा जेव्हा कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो. चित्रपटाची कथा एका कुटुंबाभोवती फिरते. नवरा बायकोमधले मतभेद इतके टोकाला पोचतात की त्यांच्या आयुष्यात एक मोठं वळण येतं. पण त्यानंतर त्यांच्या निष्पाप मुलांच्या मनात कोणतं भावविश्व तयार होतं आणि ती मुलं आपल्या छोट्याशा जगाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी काय करतात, हे पाहताना मन अक्षरशः हेलावून जातं. त्यापुढे काय होतं हे मात्र मी सांगणार नाही, कारण हा प्रवास स्वतः अनुभवण्यातच खरी मजा आहे. या चित्रपटात कुठेही मोठा गाजावाजा नाही किंवा अतिरेकी मेलोड्रामा पण नाही, पण प्रत्येक प्रसंग, प्रत्येक पात्र ही इतकी खरी वाटतात की कथा कुठेतरी आपल्या आसपासच घडते असं वाटतं. विशेष म्हणजे चित्रपटातील लहान मुलं म्हणजेच बच्चू आणि छकुली यांच्या भूमिका मनात कायमचं घर करून जातात. त्यांच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा, आईबाबांना पुन्हा एकत्र पाहण्याची त्यांची ओढ, हे सगळं मनाला खोलवर स्पर्श करून जातं. विक्रम गोखले, सविता प्रभूणे व अश्विनी भावे यांनी त्यांच्या भूमिका अक्षरशः जगल्यात आणि त्यांना सुंदर साथ मिळाली आहे अशोक सराफ, निळू फुले आणि सुलभा देशपांडे यांची. आनंद मोडक यांच्या संगीतातील आणि सुधीर मोघे यांची गाणी चित्रपटाच्या भावविश्वाला अजून समृद्ध करतात. माझ्या मते कळत न कळत हा फक्त एक चित्रपट नाही, तर प्रत्येक आईबाबांनी आणि प्रत्येक कुटुंबानी एकदा तरी नक्की पाहावा असा अनुभव आहे. कारण काही नाती तुटताना आवाज होत नाही, पण त्याचे तुकडे मात्र निष्पाप मनात आयुष्यभर रुतून राहतात. आई बाबा आणि मुलांमधल्या नात्याकडे नव्या नजरेने पाहायला शिकवणारा कळत न कळत हा चित्रपट एकदा तरी नक्की पहा. अशा सुंदर चित्रपटांच्या विश्लेषणासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.